नमस्कार मित्रांनो, मी मनोज डाके, आर्थिक सल्लागार, मनीकेअर फायनान्शियल सर्व्हिसेस या आमच्या व्हिडिओ चॅनल मार्फत आर्थिक नियोजनासंदर्भातले, गुंतवणूक अवेअरनेसच्या संदर्भातले किंवा इन्व्हेस्टमेंट अवेअरनेसच्या संदर्भातले विविध विषयांवरील व्हिडिओ आणि त्या संदर्भातील काही प्रेझेंटेशन आम्ही नेहमीच आपणासमोर घेऊन येत असतो. आता नुकतंच आम्ही एक इक्विटी आणि डेट म्हणजे शेअर बाजाराच्या संदर्भातली इन्व्हेस्टमेंट आणि डेट इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये या संदर्भातला एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्या व्हिडिओच्या दरम्यान काही गुंतवणूकदारांचे काही व्ह्युअरचे आम्हाला फीडबॅक आले की तुम्ही इक्विटी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, परंतु डेट इन्व्हेस्टमेंट ही लोकांना माहिती नाही. डेट म्हणजे बेसिकली काय आणि डेट इन्व्हेस्टमेंट हे जनरली लोकांना माहिती आहे की जिथं फिक्स्ड व्याज मिळणारे ज्या योजना आहेत, म्हणजे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट आपण जे करतो म्हणजे बँक एफडी असेल, पोस्टल इन्व्हेस्टमेंट असेल, पीएफ असेल, तर अशामध्ये तुम्हाला फिक्स्ड व्याज मिळतो. तर ते आणि बेसिकली म्युच्युअल फंड मधले डेट फंड याच्यामध्ये काय नेमका फरक आहे, नेमकं डेट फंडचं मार्केट कसं असतं, ती इन्व्हेस्टमेंट कुठं केली जाते, त्याचे रिटर्न्स कसे मिळतात, त्याचं टॅक्सेशनचं कॅल्क्युलेशन्स कसे असतात, त्याचे इम्प्लिकेशन्स कसे असतात, तर त्या संदर्भातला हा एक व्हिडिओ बनवण्याचा आमचा मानस आहे. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधल्या इन्साइट्स आवडतील. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो, तर डेफिनेटली तुम्हाला या गोष्टी काही लक्षात येतील. तर मग आता म्हटल्या पद्धतीने तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट एफडी आणि डेट फंड, आता या परिस्थितीमध्ये आता तुम्ही पाहत असाल की दिवसेंदिवस रिझर्व्ह बँकेकडून एफडीचे बँक एफडीचे व्याजदर कमी होत आहेत. बँक एफडीचे व्याजदरासोबतच विविध पोस्टल योजनांचे व्याजदर सुद्धा कमी होताना आपण पाहत आहोत. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपणाला नक्कीच या व्हिडिओच्या एंडला लक्षात येईल की या एफडीच्या ओरिएंटेड जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्या अगेन्स्ट डेट फंड हे तुमच्या गुंतवणूक जर्नीमध्ये, फिनान्शियल प्लॅनिंगच्या प्रवासामध्ये नक्कीच सूट होतील. हा जो प्रश्न आहे विच सूट यू टू इन्व्हेस्ट, तर नक्कीच शेवटी तुम्हाला असं वाटेल की डेट फंड हे कितीतरी पटीनं एफडी ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट पेक्षा चांगले आहेत. आता बेसिकली डेट फंड आणि एफडी ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर रिटर्न पोटेन्शियल हा एक सगळ्यात महत्वाचा, म्हणजे रिटर्न तुम्हाला तुलनेनं एफडी पेक्षा जास्त मिळतात. त्यानंतर एफडी मध्ये थोडीशी रिस्क तुम्हाला कमी असते, किंवा आपण एफडी मध्ये म्हणजे काय थोडक्यात, तर आपण बँकेमध्ये पैसे फिक्स्ड गुंतवतो वेगवेगळ्या कालावधीसाठी, पण ते पैसे गुंतवलेले बँक काय पुढे करते, व्याजाच्या स्वरूपात देते. पण ते व्याजाच्या स्वरूपात जर परत आले नाही तर बँकेला मे बी थोडासा प्रॉब्लेम होईल. ते काय 100% रिस्क फ्री असं म्हणू शकत नाही, तर थोडीशी कमी रिस्की असेट असं म्हटलं जातं. पण डेट फंड जे असतात ते थोडंसं मार्केट रिलेटेड, म्हणजे ज्याच्यामध्ये शेअर बाजार जसा असतो तसा डेटचं पण मार्केट वेगळं असतं. तुम्हाला लक्षात येईल नंतर, ज्याच्यामध्ये मिळणारे रिटर्न सुद्धा तुम्हाला तुलनेनं जास्त असतात. त्यानंतर बँक एफडी ही लेस लिक्विड असं म्हटलं जातं, म्हणजे कालावधीच्या अगोदर तुम्ही जर विड्रॉ करायला गेलात तर कदाचित ते पैसे मिळत नाही, किंवा मिळाले तर सुद्धा कमी व्याजाने आपल्याला काढावे लागतात, म्हणजे इंटरेस्ट लॉस सुद्धा होऊ शकतो. त्याच्या अगेन्स्ट डेट फंड हे तुम्हाला हाय लिक्विड इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं, म्हणजे ज्यावेळेला हवे त्यावेळेला तुम्ही पैसे काढू शकता. टॅक्सच्या बाबतीमध्ये डेट फंड हे एकदम टॅक्स इफिशियंट इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं, आणि बँक एफडीच्या केसमध्ये तुम्हाला जे व्याज मिळतं ते 100% टॅक्सेबल असतं. ज्या स्लॅबमध्ये आपण आहोत 10%, 20%, 30%, त्या स्लॅब प्रमाणे आपल्याला त्याच्यावरती टॅक्स पे करावा लागतो. टॅक्स म्हणजे मी इन्कम टॅक्सच्या बाबतीत बोलतोय. आणि फ्लेक्झिबिलिटी रिलेटिव्हली रिजिड, म्हणजे तुम्ही समजा असं वाटलं तुम्हाला 1 वर्षाची एफडी करायची तुम्हाला आणि ती तुम्हाला लागली नाही, तर यू हॅव टू रिन्यू युअर एफडी. पण डेट फंडच्या बाबतीत तसं नसतं, ऑटोमॅटिकली त्याला मॅच्युरिटी नसते. जसं इक्विटी फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपण कालावधीनुसार इन्व्हेस्टमेंट करतो, सेम त्या पद्धतीनं डेट फंड मध्ये सुद्धा वेगवेगळ्या कालावधीची इन्व्हेस्टमेंट असते. स्टील
त्याच्यामध्ये मॅच्युरिटी नसल्यामुळे ते तशीच इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा तुमचा इंटरेस्ट लॉस इथं होत नाही. जसं बँक ऑफ इंडिया केसमध्ये रिन्यू केली नाही तर काही बँका तुम्हाला व्याज द्यायला नकार देतात, तसं डेट फंडच्या बाबतीत होत नाही. आता मी मगाशी म्हटलं की ह्या आपण कंपॅरिझन बघितलं की डेट फंड आणि एफडी याच्यामध्ये बेसिकली डेट फंड का चांगले आहे, तर त्यामध्ये द फिक्स्ड इन्कम इज इम्पॉर्टंट फॉर इन्व्हेस्टर ॲज इट प्लेज द फॉलोइंग की रोल्स. लोअर व्हॉलॅटिलिटी ॲज कम्पेअर्ड टू इक्विटी. शेअर बाजारामध्ये ज्यांना असं वाटतंय की अस्थिर आहे मार्केटमध्ये, माझे रिटर्न्स कमी होण्याचे चान्सेस आहेत, माझं व्हॅल्युएशन कमी होण्याचे चान्सेस आहेत, तसं इथं डेटमध्ये चान्सेस कमी असतात. डायव्हर्सिफिकेशन फ्रॉम इक्विटी. इक्विटीमध्ये तुम्ही शेअर बाजाराशी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करू शकता, पण त्याच्या अगेन्स्ट आपण डेट आणि इक्विटी कुठे इन्व्हेस्टमेंट करायची ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डेटमध्ये तुम्ही शॉर्ट टर्म साठी किंवा मिडियम टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करू शकता, तर त्या सुद्धा इक्विटी ओरिएंटेड सोडून या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही डायव्हर्सिफिकेशन ओव्हर इक्विटी करू शकता. रेग्युलर कॅश फ्लोज, म्हणजे प्रत्येकाला मंथली समजा MIS वगैरे ह्या गोष्टी पाहिजे असेल तर रेग्युलर कॅश फ्लोच्या माध्यमातून आपण डेट फंड मध्ये सुद्धा घेऊ शकतो. आणि फ्लेक्झिबिलिटी टाइम होरायझन, म्हणजे जसं तुम्ही बँक एफडी मध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीज अवेलेबल असतात, पोस्टामध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल असतात, वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल असतात. त्या पद्धतीनं डेट मध्ये सुद्धा अगदी 1 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतचे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतात. तर बेसिकली फिक्स्ड इन्कम ज्या अव्हेन्यूज आहेत त्याचं टॅक्सेशन, त्याचं रिटर्न पोटेन्शियल, त्याचा कालावधी, त्याचं बेनिफिट, त्याचे फीचर्स हे थोडंसं या चार्टमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. फिक्स्ड इन्स्ट्रुमेंटचे अव्हेन्यू कुठले कुठले आहेत, तर PPF आहे जो 15 वर्षासाठी पोस्ट ऑफिस किंवा वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकमध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला ATC च्या अंडर जी इन्कम टॅक्सची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये ती कन्सिडर केली जाते. आणि मिळणारा जो त्याच्यामध्ये गेन आहे, जो प्रॉफिट आहे आफ्टर 15 इयर्स, तो पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. पण दिवसेंदिवस PPF चे इंटरेस्ट रेट सुद्धा कमी होताना आपण पाहत आहोत. त्यानंतर पोस्टल स्कीम्स ज्या वेगवेगळ्या आहेत ते 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत वेगवेगळ्या अवेलेबल आहेत. त्यामध्ये सुद्धा तुम्ही ATC ची इन्व्हेस्टमेंटचा जी डिडक्शन आहे त्याचा बेनिफिट घेऊ शकता. मात्र लिक्विडिटीचा विचार केला तर बिफोर तुम्ही जर विड्रॉल केलं तर पेनल्टी तुम्हाला बसू शकते, इंटरेस्ट लॉस तुमचा होऊ शकतो. ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू मध्ये म्हणजे बँक एफडी आपण त्याला म्हणू शकतो, त्याच्यामध्ये 1 महिन्यापासून अगदी त्याच्यापेक्षा पण लॉट ड्युरेशन 14 दिवसाची कॉल डिपॉझिट वगैरे तिथून 5 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत त्या एफडीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये. पण त्याच्यामध्ये जे मिळणारं व्याज आहे ते पूर्णपणे टॅक्सेबल असतं. ते आपल्या आपल्या इन्कम टॅक्सच्या स्लॅब प्रमाणे आपल्याला त्याच्यावरती टॅक्स पे करावा लागतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्या वेळेला लोकांना असं वाटतं की एफडी वरती टॅक्स आहे तर 10% बँकेने कट केलाय, तर ऍक्च्युली हे तुमचं बँकेचं व्याज झालं. पण त्याच्या अनुषंगानं एखाद्याला समजा पेन्शन मिळते, एखाद्याला सॅलरी इन्कम आहे, एखाद्याला बिझनेस इन्कम आहे, तर ज्या वेळेला त्या वर्षीचं इन्कम कॉम्प्युटेशन आपण करतो त्यावेळेला ते तुमचं जे व्याज आहे ते व्याज तुमचं इंटरेस्ट इन्कम हे बाकीच्या इन्कम बरोबर क्लब करून तुमचं त्या वर्षीची टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते. त्या पद्धतीने तुम्ही ज्या स्लॅब मध्ये असाल त्या स्लॅब प्रमाणे आपल्याला टॅक्स पे करावा लागतो. ही गोष्ट 100% लक्षात घ्या की इंटरेस्ट हे तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावरती अवलंबून नसून, त्याच्यावरती टॅक्सेबिलिटी ही तुमच्या मिळणाऱ्या व्याजावरती अवलंबून नसून तुमच्या त्या वर्षाच्या इन्कमच्या स्लॅब नुसार तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो. हे 100% लक्षात घ्या. या निमित्तानं मला सांगावं तुम्हाला वाटेल. बिफोर मॅच्युरिटी तुम्ही केला तर इथं सुद्धा पेनल्टी तुम्हाला बसली जाते. टॅक्स फ्री बॉन्ड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत 10 वर्षाचे, 15 वर्षाचे. वेगवेगळे स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला बॉन्ड्स उपलब्ध करून देतं, सेंट्रल गव्हर्नमेंट उपलब्ध करून देतं. वेगवेगळ्या ज्या सरकारच्या कंपनी आहेत त्यांना जे भांडवल लागतं त्या पद्धतीने हे बॉन्ड्स डिबेंचर मार्केटमध्ये विक्रीसाठी काढले जातात. जसं की तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल कृष्णा व्हॅली बॉन्ड्स 1995 साली शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने काढले होते. तर त्या पद्धतीनं हे टॅक्स फ्री बॉन्ड्स मार्केटमध्ये असतात. जसं टॅक्स फ्री बॉन्ड असतात त्या पद्धतीने टॅक्सेबल बॉन्ड्स पण असतात. जसं बँक एफडी मध्ये तुम्हाला टॅक्सेबल इंटरेस्ट असतो त्या पद्धतीनं
त्या टॅक्सेबल बॉन्डमध्ये सुद्धा टॅक्स पे करावा लागतो. आणि इथं टॅक्स फ्री बॉन्डमध्ये नावाप्रमाणेच तुम्हाला टॅक्स बसत नाही, पण त्याच्याबरोबर टॅक्स बसत नाही म्हणून इंटरेस्ट रेट पण तुमचा कमी असतो त्याच्यामध्ये. आणि लिक्विडिटी ही मॉडरेट असते, म्हणजे तुम्हाला ठराविक कालावधी दिलेला असतो, त्यावेळेलाच तुम्हाला त्यामधून बाहेर पडता येतं. त्यानंतर हाय यील्ड एनसीडीज म्हणजे कमर्शियल डिबेंचर्स असतात, म्हणजे आता तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने कर्जरोखे वेगवेगळ्या महामंडळामार्फत, वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंट मार्फत, वेगवेगळ्या संस्थांमार्फत काढले जातात. ते वेगवेगळ्या कालावधीसाठी असतात, ते मात्र फुल्ली टॅक्सेबल असतं त्याच्यामध्ये मिळणारं व्याज, आणि त्याच्यामध्ये लिक्विडिटी मात्र एकदम कमी असते. ज्यावेळेला हवे त्यावेळेला त्यातून बाहेर पडू शकत नाही. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन हे एक म्युच्युअल फंड थ्रू लोकांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला एक ऑप्शन आहे किंवा वेगळी स्कीम आहे. ती ठराविक कालावधीसाठी इन्व्हेस्ट केली जाते. जसं बँकेमध्ये तुम्ही 1 वर्षासाठी एफडी करता, 2 वर्षासाठी एफडी करता, त्या पद्धतीने हे फिक्स्ड एफडीच आहे असं म्हणा म्युच्युअल फंड मधली. हे पैसे सुद्धा डिपेंडिंग ऑन इन्व्हेस्टमेंट टेन्युअर ते तुम्हाला टॅक्सेबिलिटी त्याची असते. आणि डेट म्युच्युअल फंड जे आता बेसिकली आपण त्याच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत, की ज्याच्यामध्ये 1 दिवसापासून 5 वर्ष 10 वर्षापर्यंतचे ऑप्शन अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या टेन्युअर नुसार टॅक्स लायबिलिटी ठरते. तर FMP मध्ये सुद्धा लिक्विडिटी तुम्ही एकदम लो असते, त्यामध्ये तुम्ही प्री मॅच्युरिटी विड्रॉल अलाउड नसतं. आणि डेट म्युच्युअल फंड मध्ये मात्र 100% लिक्विडिटी आहे, तुम्हाला ज्यावेळेला पाहिजे त्यावेळेला तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. तर हे बेसिकली जे फिक्स्ड व्याज देणारे इन्स्ट्रुमेंट आहे मार्केटमध्ये, आपण त्याला म्हणू ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट ओव्हर डेट म्युच्युअल फंड, ह्याचं कंपॅरिझन पाहिलं. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळं त्याचं टॅक्सेशनचं कसं असतं आणि लिक्विडिटी कशी असते त्याचं कॅल्क्युलेशन केलं. आता बेसिकली ही खूप इंटरेस्टिंग स्लाइड आहे की जी प्रत्येक एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या व्यक्तीनं पाहणं आणि अभ्यासणं गरजेचं आहे. या स्लाइडमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं तुम्हाला टॅक्स लायबिलिटी कशी येते, तुम्हाला टॅक्स कसा पे करावा लागतो, आणि डेट म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करता त्याची टॅक्स लायबिलिटी कशी येते. आता टॅक्स लायबिलिटी म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने आता एफडीचं आपण मग पाहिलं की त्याच्यामध्ये असणारं व्याज हे 100% तुमच्या टॅक्सेबल असतं, तुमच्या स्लॅब प्रमाणे आपल्याला टॅक्स पे करावा लागतो. पण दुसरं जे डेट म्युच्युअल फंड आहेत, त्या डेट म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला टॅक्स लायबिलिटी कशी असते त्याचं आपण या चार्ट मध्ये आपण पाहूया. इन्व्हेस्टमेंट दोन्ही ठिकाणी आहे 1 लाख रुपये 1 लाख रुपये. 3 वर्षाचा टाइम होरायझन कन्सिडर केलेला आहे. आणि हा एक मुद्दा बऱ्याच लोकांना माहिती नाही इन्कम टॅक्सच्या लॉ मधला किंवा इन्कम टॅक्सच्या ऍक्ट मधला, तो म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इंडेक्सेशन कॉस्ट किंवा इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ परचेस. हा एक क्लॉज आहे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये की जो डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही जर 3 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट कालावधीसाठी केली तर तुम्हाला याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. आता बेसिकली तेच या चार्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की एफडीच्या केसमध्ये तुम्ही इंडेक्स सेशनचा बेनिफिट घेऊ शकत नाही, जो डेट म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये घेऊ शकता. आता या चार्ट मध्ये असं कन्सिडर केलेलं आहे की दोन्ही एफडी आणि म्युच्युअल फंडच्या शॉर्ट टर्म फंड मध्ये तुम्हाला 8% व्याज दोन्हीकडे समानच मिळालेलं आहे. आणि असं गृहीत धरलेलं आहे की इन्फ्लेशन हे प्रत्येक वर्षी सरकार डिक्लेअर करत असतं, ते ऍव्हरेज 6% राहिलेलं आहे, त्या पद्धतीनं कन्सिडर केलेलं आहे. आणि ज्या व्यक्तीचं आपण कॅल्क्युलेशन करतोय ती व्यक्ती 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहे. हे अझम्पशन्स आहेत. तर आपण आलेलो होतो इंडेक्स कॉस्ट ऑफ परचेस पर्यंत. एफडीच्या केसमध्ये तुम्ही ते त्याचं बेनिफिट घेऊ शकत नाही. विजावर शॉर्ट टर्म फंड किंवा डेट फंडच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. आता 8%च्या हिशोबाने 3 वर्षामध्ये दोन्ही ठिकाणी 25,971 हा व्याजाचा आकडा झाला. तर दोन्ही ठिकाणी ज्यावेळेला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ परचेस कॅल्क्युलेशन करता त्यावेळेला त्याचं कॅल्क्युलेशन असं असतं की समजा मी 3 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय, 1 लाख रुपयाचे 8% प्रमाणे 1,25,971 दोन्ही ठिकाणी झाले.
बरोबर. तर 1,25,971 ची 3 वर्षानंतरची कॉस्ट ही डेफिनेटली त्यामध्ये महागाईचं कॅल्क्युलेशन ऍड केलं तर व्हॅल्युएशन कमी झालेलं असणार आहे. थोडक्यात पैशाचं व्हॅल्युएशन कमी झालेलं असणार आहे, तर पैशाची क्रयशक्ती कमी झालेली असणार आहे. तर तीच गोष्ट इंडेक्सेशन मध्ये कन्सिडर केली जाते. तर 6% इन्फ्लेशन प्रमाणे 6% 3 वर्ष म्हणजे 6 18 काहीतरी 18 रुपये हे तुमच्या टोटल उत्पन्नामधून वजा केले जातील. तर ह्या कॅल्क्युलेशनचा ज्यावेळी विचार करता त्यावेळेला तुम्हाला इंडेक्सेशन कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर इंडेक्स कॉस्ट ऑफ परचेस येते इन्फ्लेशन कन्सिडर करून. डेट फंडच्या बाबतीमध्ये आफ्टर 3 इयर्स 1,19,102 रुपये. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं या संदर्भामध्ये डेफिनेटली यू कॅन कॉन्टॅक्ट अस. आपण या व्हिडिओमध्ये या डिटेल गोष्टी फक्त जस्ट चार्ट बद्दल डिस्कस करू. त्यामुळं इंडेक्सेशन कॉस्टच्या बाबतीमध्ये गेन फक्त आला 6,869 म्हणजे 1,25,000 वजा 1,19,000 हा 6,869 आला. आणि पहिल्या केसमध्ये एफडीच्या केसमध्ये 100% जे काही व्याज आहे ते टॅक्सेबल झालं. तर 30% प्रमाणे पहिल्या केसमध्ये एफडीच्या केसमध्ये 8,025 रुपये टॅक्स पे करावा लागला त्या व्यक्तीला. आणि इन्कम टॅक्सच्या लॉ प्रमाणे हा जो डेट फंड मधला जो प्रॉफिट आहे तो टॅक्सेबिलिटीच्या कॅल्क्युलेशन मध्ये हा लॉंग टर्म कॅपिटल गेन कन्सिडर केला जातो. जर तुम्ही 3 वर्षाच्या आत जर हे पैसे विड्रॉ केले तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन पे करावा लागतो. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनची डेफिनेशन अशी आहे की एफडी प्रमाणे तुम्हाला मिळणारं व्याज हे टॅक्सेबल होऊ शकतो. आता हा क्लॉज ज्यांची इन्व्हेस्टमेंट बँक एफडी मध्ये ते 3 वर्षांनी अबव करतात त्यांच्यासाठी हा तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता. ज्यांनी तीच इन्व्हेस्टमेंट डेट म्युच्युअल फंड मध्ये जर केली तर ओव्हर एफडी तुम्ही ऑलमोस्ट 1 ते 1.5% प्रॉफिट मध्ये येऊ शकता. म्हणजे गेनच्या बाबतीत जर विचारात घेतला तर एफडीच्या केसमध्ये 25,971 वजा 8,025 टॅक्स गेला तर 17,946 रुपये तुमच्या हातात राहिले थोडक्यात. म्हणजे 8% तुमचा व्याजाचा दर जरी असला तरी टॅक्स वजा जाता 5.65% हे तुमच्या इफेक्टिव्ह रिटर्न पडले. तुमच्या हातात तेवढे टक्क्यांनी पैसे पडले थोडक्यात. मात्र हेच जर तुम्ही डेट म्युच्युअल फंडच्या बाबतीत बघितलं तर 8%च्या अगेन्स्ट 7.61% तुमच्या फक्त 39 पैशाचा लॉस झाला. जो या इन्कम टॅक्स मध्ये जो क्लॉज स्पेशली फॉर डेट म्युच्युअल फंड ज्याला आपण इंडेक्सेशन म्हणू शकतो की जो तुम्ही त्याचा वापर करून तुमचं रिटर्न पोटेन्शियल किंवा रिटर्न कपॅसिटी वाढवू घेऊ शकता. डेफिनेटली हा एक खूप इन्साइट आहे. डेट म्युच्युअल फंड आणि एफडीच्या केसमध्ये प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. आता बेसिकली तुम्हाला असं लक्षात येईल की डेट 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 म्हणतायत, तर डेट फंड म्हणजे काय, ते कुठे इन्व्हेस्टमेंट करतात. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं तुम्ही बँकेत एफडी केल्यानंतर बँक सुद्धा तुमचे पैसे काय स्वतःकडे ठेवत नाहीत. आरबीआयच्या रिझर्व्हच्या रूल्स नुसार कॅश फ्लोच्या रूल्स नुसार जे पैसे शिल्लक राहतात ते बँक काय करते वेगवेगळ्या टेन्युअरसाठी परत पुढं व्याजाच्या स्वरूपामध्ये लोन स्वरूपामध्ये लेंड करते. तर इथं सुद्धा ज्या वेळेला तुम्ही डेट म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करता त्यावेळेला ते पैसे वेगवेगळ्या माध्यमातून लेंड केले जातात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले जातात. आता कुठे इन्व्हेस्ट केले जातात तर त्याच्यामध्ये ट्रेझरी बिल्स आहेत, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहेत, कमर्शियल पेपर्स आहेत, कॉर्पोरेट सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स आहेत, त्यानंतर डिबेंचर्स आहेत, फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत आणि बॉन्ड्स आहेत. आता ह्याचा बेसिकली फरक असा असतो की याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज येतात आणि काही कॉर्पोरेटच्या सिक्युरिटीज येतात. तर काही बँका म्हणजे बँकांच्या मध्ये जे देणं घेणं लागतं त्या केसमध्ये सुद्धा हे लेंडिंग चाललं जातं. फिक्स डिपॉझिट, आता तुम्ही म्हणाल की मी बँकेत पैसे इन्व्हेस्ट करतो तर ती सुद्धा एफडी आहे आणि ते सुद्धा एफडीच आहे. त्याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये एक 5 लाख रुपयाची एफडी ठेवायला गेला, तर सिनियर सिटीजन असेल तर सिनियर सिटीजनचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. डेफिनेटली 0.5% जो काही व्याज तुम्हाला एक्स्ट्रा आहे तो डेफिनेटली मिळू शकतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही हेच पैसे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता की जो म्युच्युअल फंड फिक्स डिपॉझिट तुम्हाला फिक्स व्याज देणार आहे,
म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जसं इन्व्हेस्टमेंट करता तसं पूर्ण भारतातून बरेच लोक त्या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर समजा तुम्ही बँकेमध्ये 5 लाख रुपये घेऊन गेलेला आहात, तर तोच म्युच्युअल फंड मॅनेजर ज्यावेळेला ते पैसे गोळा झाले आहेत, कदाचित 100 कोटी रुपये घेऊन एखाद्या बँकेमध्ये जाईल, एखाद्या संस्थेमध्ये जाईल, एखाद्या कंपनीकडे जाईल, की जो म्हणेल की समजा मी 100 कोटी रुपये घेऊन गेलोय, तर तुम्ही मला एक्स्ट्रा किती व्याज द्या. बल्क परचेस, जसं तुम्ही होलसेल गेल्यानंतर तुम्हाला स्वस्त मिळतं, तसंच तिथं होलसेल इन्व्हेस्टमेंट केली असं गृहीत धरू आपण, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बँक एफडी पेक्षा इंटरेस्ट जास्त मिळण्याची पॉसिबिलिटीज आहे. अशा पद्धतीने ही इन्व्हेस्टमेंट केली जाते. इन डिटेल मी जात नाही, जस्ट तुम्हाला माहिती होण्यासाठी हे कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट असतात आणि त्याचे रिटर्न कसे कसे असतात हे त्याच्यावरून लक्षात येईल. आता बेसिकली हे जे इन्स्ट्रुमेंट असतात, ह्या इन्स्ट्रुमेंटच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कालावधी ठरलेले असतात आणि त्या कालावधीच्या अनुषंगाने वेगवेगळे फंड्स मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. आपण डेट फंडच्या बाबतीत बोलतोय. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की बँक एफडी मध्ये सुद्धा ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करणार आहे तुम्ही, त्यावेळेला त्या एफडीच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठीचे ऑप्शन्स अवेलेबल दिलेले असतात. म्हणजे समजा तुम्ही 1 वर्षासाठीची एफडी इन्व्हेस्टमेंट केली, तर बँक सुद्धा 1 वर्षाच्या अनुषंगाने ते पैसे कुठेतरी पुढे डिपॉझिट करते किंवा लेंड करते. समजा 5 वर्षाची असेल तर 5 वर्ष असेल तर लॉंग टर्मच्या हिशोबाने बँक कुठेतरी लेंड करते. सेम तसंच इथं सुद्धा वेगवेगळ्या कालावधीसाठीचे गुंतवणुकीचे ऑप्शन्स आपल्या समोर अवेलेबल आहेत. म्हणजे मगाशी मी आपल्या दुसऱ्या व्हिडिओच्या संदर्भात बोलत असताना तुम्हाला सांगितलं की डेट म्युच्युअल फंड आणि इक्विटी म्युच्युअल फंड याच्यामध्ये कुठला नेमका आहे, तर डेट मध्ये हे 8 आणि 4% पोटेन्शियल असणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत की जे तुम्ही शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, तर ती शॉर्ट टर्म मिडियम टर्म कालावधीसाठी जी गुंतवणूक आहे ती तुम्हाला यातून या चार्ट मधून लक्षात येईल. आता लिक्विड फंड आणि ओव्हरनाईट फंड हे तुम्हाला 1 दिवसापासून 91 डेज पर्यंत इन्व्हेस्टमेंटसाठी अवेलेबल आहेत. मनी मार्केट फंड 2 ते 6 महिने, लो ड्युरेशन फंड 6 ते 12 महिने, शॉर्ट टर्म फंड 1 ते 2 वर्ष, कॉर्पोरेट बॉन्ड फंड 1 ते 3 वर्ष, बँकिंग अँड पीओसी फंड 1 ते 4 वर्ष आणि शेवटी आहे गिल्ड किंवा सॉवरिन सिक्युरिटीज किंवा आपण त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणतो, की जे मोर दॅन 7 इयर्स 10 इयर्सच्या कालावधीसाठी अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, मगाशी इक्विटीच्या बाबतीत बोलत असताना हायब्रिड फंड म्हणून एक मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं, ज्याच्यामध्ये डेट आणि इक्विटी दोन्हीचा समतोल साधला जातो. तसंच फक्त डेट मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीचा समतोल राखायचा असेल तर तुम्हाला डेफिनेटली अशा प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याला डायनॅमिक बॉन्ड फंड असे म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही, असं वाटतं एखाद्याला की मला कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, किती कालावधी करायसाठी करायला पाहिजे हे मला माहिती नाही, पण मला फिक्स्ड व्याजाच्या इन्स्ट्रुमेंट मध्येच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. पण असं असतं की ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला व्याज दर बघितले पाहिजे डेट फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना. त्या पद्धतीनं ज्या वेळेला मगाशी सांगायचं विसरून गेलो की ज्या वेळेला व्याजदर हे चढे असतात त्यावेळेला बॉन्ड किंवा डेट म्युच्युअल फंड मध्ये जनरली इन्व्हेस्टमेंट करायचं सजेशन दिलं जात नाही. पण उलट ज्या वेळेला आता जी सिनेरिओ आहे, ज्यावेळेला व्याजदर कमी कमी होत जातात त्यावेळेला डेफिनेटली डेट म्युच्युअल फंडचे रिटर्न्स हे वाढतात. म्हणजे बरोबर इन्व्हर्स रिलेशनशिप बिटवीन बँक एफडी इंटरेस्ट रेट अँड बॉन्डचे यील्ड्स असं मार्केटमध्ये पाहायला मिळतं. तर ज्या वेळेला कालावधीनुसार तुम्ही डिफाईन करताय त्यावेळेला वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे गुंतवणुकीचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे इथे पाहत असाल तुम्ही की रिटर्न वाढत जाते तुमचं कालावधी वाढल्यानंतर ऑटोमॅटिक. तर त्या पद्धतीने तुम्ही या कॅटेगरीज जे वेगवेगळे अवेलेबल आहेत त्याचा बेनिफिट घेऊ शकता. तर हे झालं आज मला जे सांगायचं ते डेट ओरिएंटेड जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा तुम्ही डेफिनेटली तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या जर्नीमध्ये वापर करून घेऊ शकता. ज्यांना शेअर बाजाराची भीती वाटते, ज्यांना लिक्विडिटी करायची आहे किंवा जे करंट अकाउंट ऑपरेट करत आहेत, ज्यांच्या अकाउंटला काही 1 दिवसासाठी 4 दिवसासाठी पैसा आयडल पडू नये, ते सुद्धा या ऑप्शनचा वापर करून घेऊ शकतात. ज्यांना बँक एफडी शिवाय दुसरीकडे कुठे इन्व्हेस्टमेंट करायची नाही परंतु इंडेक्सेशनचा बेनिफिट घ्यायचा आहे, त्यासाठी त्यांनी डेफिनेटली डेट म्युच्युअल फंडचा विचार करावा. त्यानंतर टॅक्सेशनचा तर डेफिनेटली इंडेक्सेशन बेनिफिट घेण्यासाठी
डेफिनेटली तुम्ही याचा विचार करू शकता. इन्फ्लेशन ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा टॅक्सेशनचा वापर करून, इंडेक्सेशनचा बेनिफिट करून याचा वापर करून घेऊ शकता. म्हणजे एकंदरीत लिक्विडिटीसाठी वापर करून घेऊ शकता. एकंदरीत काय की तुमच्या गुंतवणूक जर्नीमध्ये फिक्स्ड इन्स्ट्रुमेंटची शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्मच्या गोलसाठी या डेट म्युच्युअल फंडचा वापर करून तुम्ही घेऊ शकता. तर डेफिनेटली कळायला थोडासा आपण काय म्हणू त्याला किचकट विषय आहे, तरी सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा आपणास या संदर्भात काही माहिती हवी असेल, काही मदत हवी असेल किंवा या संदर्भामध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात काही मार्गदर्शन हवे असेल तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आमच्या व्हॉट्सॲप वरती 9850725543 वरती तुम्ही मेसेज टाकू शकता, कॉल करू शकता या मोबाईल नंबरला. आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, मेलवरती कम्युनिकेशन करू शकता, जस्ट डायल मार्फत तुम्ही आम्हाला कम्युनिकेट करू शकता. वेगवेगळे जे सोशल मीडिया वेबसाईट्स आहेत त्यामार्फत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. जेणेकरून आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे की हा जो फिनान्शियल लिटरसी आपल्या मार्केटमध्ये आहे तो आम्हाला कमी करायचा प्रयत्न करायचा आहे. हाच आमच्या मनीकेअर फायनान्शियल सोल्युशन, मनीकेअर फायनान्शियल सर्व्हिसेसचा मोटो आहे. आणि मनीकेअर फायनान्शियल सर्व्हिसेस आमचं एक ब्रीद वाक्य पण आहे की वी केअर फॉर युअर मनी. At MoneyCare, we care for your money. Definitely, we are caring your money. We are spreading financial awareness, financially तुम्ही लिटरट व्हावा यासाठी आम्ही नक्कीच या माध्यमातून प्रयत्न करतोय. नक्कीच होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही आम्हाला नक्कीच आमच्या व्हिडिओ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला कमेंट पण करा. थँक्यू सो मच.